जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, लाडक्या अंगणवाडी सेविका ताईंनो, आता अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदांची भरती केली जाणार आहे. तब्बल 23 वर्षानंतर या सर्व पदांची भरती केली जात आहे आणि अतिशय मोठी ही भरती आहे. याबाबतची सविस्तर माहिती आणि घोषणा महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. महिला व बालविकास विभागाने या संदर्भातली घोषणा केलेली आहे. किती पदं आहेत, एकूण किती पदं आहेत, खूप सारी पदं आहेत आणि या संदर्भातली घोषणासुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर बघा, आता तब्बल 23 वर्षानंतर ही मोठी अंगणवाडी भरती होत आहे. ह्याच्यामध्ये सेविका, मदतनीस यांची प्रत्येकी 1-1 लाखाची पदं आहेत आणि इतरही काय पदं आहेत. तर बघा, आता काय पदं आहेत, तर या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेलं आहे की महिला व बालविकास विभागात 8,669 नियमित पदे भरण्यात येणार आहेत महिला व बालविकास विभागामध्ये. याशिवाय विभागाच्या कामकाजासाठी 2,843 पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यात येणार आहेत. आता बाह्य यंत्रणेमार्फत म्हणजे कोणतं, म्हणजे TCS म्हणा किंवा IBPS म्हणा की कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने, हे या संदर्भात काही त्यांनी जाहीर केलेलं नाही. ते आपण लवकरच अपडेट मिळवूया. तर बघा, आता याच्या व्यतिरिक्त 1,10,664 अंगणवाडी सेविकांची जागा भरल्या जाणार आहेत आणि 1,10,664 अंगणवाडी मदतनीस यांच्या जागा भरल्या जाणार आहेत. इतक्या तब्बल जागा भरल्या जाणार आहेत. तब्बल 23 वर्षानंतर ही इतकी मोठी भरती होत आहे आणि महिला व बालविकास विभागाने या संदर्भातली घोषणा केलेली आहे. त्यांनी या संदर्भातलं जाहीर केलेलं आहे. विभागाच्या सक्षमीकरणाला चालना, 23 वर्षानंतर सुधारित आकृतीबंधास मान्यता, 165 नवीन पदाच्या निर्मितीला मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच गट अ ते गट ड मधील एकूण 8,669 पदे आणि 2,843 बाह्य स्रोत यांच्यामार्फत पदे भरली जाणार आहेत. तसेच 2,21,328 मानधनी पदांनासुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. शिवाय महाराष्ट्र समाज कल्याण बोर्ड मुंबई येथील 15 कार्यरत 23 प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांचे महिला व बालविकास आयुक्त पुणे यांच्या अधीनस्थ रिक्त पदावर समक्ष वेतनास समायोजन होणार आहे, अशी घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही तयार राहा. 1,10,000 अंगणवाडी सेविकांची पदं भरली जाणार आहेत आणि 1,10,664 ही मदतनीसांची पदं भरली जाणार आहेत. तर हे भरतीची प्रक्रिया, प्रोसेस कशी असते, यापूर्वीसुद्धा आपण गेल्या वर्षी स्टेप बाय स्टेप सगळी A to Z प्रोसेस सांगितलेली होती. यंदासुद्धा पुन्हा लगेच काही दिवसामध्ये आपण भरतीची प्रक्रिया, प्रोसेस, निवड प्रक्रिया आणि पात्रता काय असते, सिलेक्शनची पद्धत कशी असते, एक्झामची पद्धत कशी असते, मार्किंगची पद्धत कशी असते, यावरचं सविस्तर माहितीचा व्हिडिओ पुन्हा एकदा बनवणार आहे. तर तो तुम्ही मिस करू नका. ते जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं घंटी दाबून ठेवा. तो व्हिडिओ बनवला की लगेच आपण त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोच करणार आहोत, त्याची माहिती तुमच्यापर्यंत मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वांनी तयार राहा. तब्बल 23 वर्षानंतर जवळजवळ 1.5 लाख ते 2 लाख 2.5 लाख पदापर्यंत ही जागा महाभरती होणार आहे. 1,10,000, 1,10,000 आणि हे 8,000 आणि हे 2,500, असे जवळपास खूप सारी पदांची भरती आता होणार आहे. तयार राहा. आपला चॅनल सबस्क्राईब करा. सगळे A to Z अपडेट आपण आपल्या चॅनलद्वारे देत आहोत. सर्व लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती, हा व्हिडिओ पोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.